नमस्कार. माझं नाव मोहन भागवत आहे आणि मी इथं ह्या संस्थेमध्ये प्रथमच आलेलो आहे आणि माझे काही अनुभव सांगायला आलो आहे. मी अनुभव असे की मी अगदीच वाईट चक्रात अडकलो होतो, ज्याला आपण दुष्टचक्र म्हणतो ना. वाईट दिवस आले एखाद्याचे की इतके वाईट दिवस येतात की सगळं माझं घरदार त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणायचं त्याला पिसून निघत होतं. मी स्वतः पिसून निघत होतो. मला काही कळत नाही हे सुद्धा मला कळत नव्हतं. आणि म्हणजे त्याचं काय झालं, मी किर्लोस्करमध्ये होतो नोकरीला. हळूच कधीतरी पूर्वी दारूची ओळख झाली, मग ती गोडी लागली आणि आत्ता हे म्हणले त्याप्रमाणे मला कुठं थांबायचं हे कळत नसल्यामुळे माझी दारू वाढत गेली. रात्रीच कधीतरी पिणारा माणूस आठवड्यातनं एकदा वर आला, आठवड्यातनं दोनदा वर आला, त्याच्यानंतर रोज वर आला. पण माझं कायम म्हणणं काय होतं की मी रात्रीच तर पितोय, मी कुठं दिवसभर कामधंदा करतोय. आणि त्यावेळेला कॉम्प्युटर नवीन होते बाजारामध्ये, त्यामुळे जरा ते सॉफ्टवेअरमध्ये वगैरे जरा गती केली होती. पैसे भरपूर मिळवायचो, नोकरी करून परत व्यवसाय करायचो वगैरे वगैरे. पण पैसे मिळवणं हा माझ्यासारख्याचा प्रॉब्लेम नसतो, ते टिकवणं हा माझ्यासारखाचा प्रॉब्लेम असतो. हे काही मला कळत नव्हतं. आणि मी काय झालं तुम्हाला सांगतो, मग रोजच बायको कटकट करायची हो रात्री घरी पिऊन गेल्यावर. बरं मी प्यायचो किती, एखादी क्वार्टर. पण ते रोजचा तोंडाला वास म्हटल्यानंतर बायको बसडायला लागली धरून मला. मी म्हटलं हे काय चांगलं नाही, आपण आपली दुपारी प्यावी, म्हणजे मग बायकोची कटकट नको रात्री. आणि त्या पद्धतीने माझी दुपारी पण सुरू झाली. आणि एक दिवशी बायको गेली होती बीचीला, मग म्हटलं आता रात्री पण पिऊन टाकू, उद्यापासनं बंद. हे शेवटी काय होतं मला सांगायचं आहे काय, प्रत्येक अल्कोहोलिक माणसाला दारू सोडायची इच्छा असते, मनापासनं असते, पण व्यसन त्याला थांबू देत नसतं. ही फॅक्ट आहे. मी माझी गोष्ट सांगतोय. शेवट माझ्या व्यसनाचा इतका झाला की मी ती किर्लोस्करमधली नोकरी सोडून बसलो होतो. मी घरातले चांदीची भांडी गेली माझी, 4 दागिने होते आईवडिलांनी माझ्या म्हणजे त्यांच्या नातवासाठी म्हणजे माझ्या मुलासाठी ठेवलेले, सगळ्याला एक एक करून मी बाजार दाखवला. का दाखवला? ॲक्च्युली मी तुमच्यासारखा चांगल्या घरातला, चांगल्या आईबापांनी चांगले संस्कार केलेला माणूस. मग असं का झालं माझं, तर अल्कोहोल म्हणा किंवा कुठली व्यसनाधीनता ही तुम्हाला तुमची बुद्धी गहाण टाकायला लावतेच. एकदा त्या दुष्टचक्रात सापडला की संपला वेट्यातून. ही परिस्थिती झाली होती. मी किती पीत होतो, कुठली पीत होतो, कोणाबरोबर पीत होतो, फॉरगेट अबाउट इट. रोज सकाळी उठून मला वाटायचं आज नको प्यायला, आणि तरीसुद्धा मला रोज प्यावीच लागायची. आणि फारच बेकार असतं ते सगळं. हे दुश्मनावर वेळ येऊ नये. आणि अशा वेळेला मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाच्या संस्थेचा मेसेज मिळाला. मला हे मेसेज मिळाला म्हणजे एक बांधव तिथला एक जण आला आणि म्हणला तुला दारू सोडायची आहे का? खरं सांगायचं तर मी थकलोच होतो. त्याला बाजूला घेतलं आणि म्हणलं हो. मग म्हणला संध्याकाळी मीटिंगला ये. कसली मीटिंग, किती वाजता, किती वेळ चालते, तिथं किती फी आहे, सगळे प्रश्न सुरू झाले माझे. ते म्हणले तिथं फी नाही, तिथे नाव नोंदणी नाही, तिथं डोनेशन घेतलं जात नाही, तिथे फक्त पहिलं नाव, तुझी इच्छा असेल तर खरं सांग, नाही तर खोटं सांगितलं तरी चालतं. म्हणजे तिथं कुठलाही नियम नाही.
मीटिंग किती वेळाची आहे? म्हणला 1.5 तासाची आहे. पण तुझ्या मनात आलं की तू निघून जा. हां, मग हे चांगलं आहे. आणि मी त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा मीटिंगला गेलो. मीटिंग ऐकली, पूर्ण वेळ ऐकली. त्याचं कारण समोरचे बोलणारे लोक त्यांच्याबद्दल बोलत होते, पण ती गोष्ट माझीच सांगत होते. सो आय कुड गेट द आयडेंटिफिकेशन. आणि त्यांनी मीटिंग संपल्यानंतर कोणाला काही प्रश्न आहे का असं विचारलं, तर मी हात वर केला. म्हणले काय प्रश्न आहे? म्हणलं इथं पिऊन आलं तर चालतं का? हा, म्हणजे माझी डिपेंडन्सीच तेवढी झाली होती. सकाळी उठून प्यायल्याशिवाय माझं काही चालायचंच नाही ना, इतका अल्कोहोलिक झालो होतो मी. ते म्हणले हो हो चालतं चालतं. हां, मग हरकत नाही म्हणलं. रोज दुसऱ्या दिवशीपासून बायकोकडनं 50-100 घेऊन बाहेर पडायला लागलो. लावायची, मग मीटिंगला जायचो. मला काही उपयोग होत नव्हता. परंतु इतरांच्या कोणाच्याच तोंडाला वास नसायचा आणि माझ्या मात्र एकट्याच्या तोंडाला वास असायचा. या एका गोष्टीची मला काही दिवसानंतर लाज वाटायला लागली. आणि मी म्हटलं तिथल्या एकाला, अहो मी इतके दिवस झाले येतोय, जमत नाही मला, काय करू? आता तोही बेवडाच माझ्यासारखा. तर म्हणलं एक काम कर. त्याला थांबून 12 वर्ष झाली ती बरं का त्या वेळेला. तो म्हणलं एक काम कर ना, उद्या मीटिंग संपल्यावर जा प्यायला. म्हटलं ही आयडिया चांगली आहे. पण तुम्हाला सांगतो त्या मीटिंगचा इतका इम्पॅक्ट असतो, टोटल इम्पॅक्ट असतो, आपल्या मनावरती इतका छान परिणाम होतो की आपल्याला प्यावीशी वाटत नाही. कितीही अट्टल दारुडा असला तरी तो नक्की थांबतो. मी गेली 27 वर्ष 26.5 वर्ष तिथे जातोय आणि मला थांबून 26 वर्ष होतील पुढच्या महिन्यात. मी थांबून असा शब्द वापरला बरं का, मी दारू सोडून असा शब्द वापरलेला नाही. कारण दारू सोडण्यामध्ये आम्ही एक्सपर्टच हो. कधी 2 दिवस, कधी 5 दिवस, कधी 15 दिवस, 17 दिवस झाले सोडली की मग आता प्यायला काय हरकत आहे. म्हणजे मी काय सांगतोय, व्यसनी माणसाची मानसिकता अशी असते की तो नेहमी दुर्दैवाने विचार करत असतो की माझी अजून कशी वाट लागलेली नाही आहे. मी असाच विचार करत होतो, माझी कुठं बायको सोडून गेली आहे, माझ्या फ्लॅटला कुठं महाराष्ट्र बँकेने कुलूप लावलंय, मला कुठं वडिलांनी घराबाहेर काढलंय, म्हणजे काय काय झालं नाही याची मी यादी करत होतो. आता ना बापांनी घराबाहेर काढलं तरच तू एवढा का? असं नसतं काय. वडील माझे 92 वर्षाचे होते, त्यांनाच मुळी उठायला असं मानेखाली हात धरून उठायला लागायचं, आणि ते कसे काढतील मला घराबाहेर? महाराष्ट्र बँकेने फ्लॅटला कुलूप लावलं नव्हतं. का नव्हतं लावलं सांगू तुम्हाला? माझा नव्हताच फ्लॅट. फ्लॅट घ्यायला कर्ज काढायला लागतं, आणि कर्ज कोणाला मिळतं? ज्याचं वागणं धड आहे, ज्याच्याकडे बेस मनी आहे काहीतरी, त्याला कर्ज मिळतं. आम्ही आयुष्यभर बापाच्या जीवावर जगलेलो. होती किर्लोस्करमधली चांगली नोकरी, पगार होता, हे होतं ते होतं, सगळं होतं. पण घरात पैसे द्यायच्या अगोदर बारवाल्याला खुश करणं मला योग्य वाटायचं, कारण नंतर तोच माझ्या पाठीशी उभा राहणार. बायको नाही जात कुठे रे, असं काहीतरी डोक्यात होतं. म्हणजे मी कुटुंबाचा पूर्णपणे गैरफायदा घेत होतो. समाजामध्ये जेवढे लोक ओळखीचे होते त्यातले 80% लोकांकडनं दे 100, दे 500, दे 1000, अरे चांगला शर्टवाला आहे 2000, असलं काहीतरी चाललं होतं माझं. अगदीच वाईट चाललं होतं, आणि हे मला नको होतं चालायला. ही झाली माझी गोष्ट. आता मी तुमच्याशी जे बोलणार आहे ना, ते तुमचा संपर्क कोणाशी येतो? तर व्यसनी माणसाशी येतो, किंवा व्यसनी माणसाच्या पालकांशी येतो. बरोबर बोलतोय का मी? अजून तिसरी कॅटेगरी असते का?
नसते. तर तुम्ही त्यांच्याशी बोलताना नेमकं काय बोलावं हे मी सजेस्ट करू शकतो तुम्हाला. तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाची एक संस्था आहे. आता मॅडमकडे मी पॅम्पलेट दिलेली आहेत त्याची. त्या संस्थेचं ऑफिस टिळक रोडला मनपा क्षेत्रीय कार्यालयामध्ये ऑफिस आहे. म्हणजे एक सेंट्रल ऑफिस असावं म्हणून, कम्युनिकेशनसाठी म्हणा, लिटरेचर विकण्यासाठी म्हणा. पण पुण्यामध्ये ऑल ओव्हर पुणा आणि पिंपरी चिंचवड 39 ग्रुप्स आत्ता चालू आहेत. ग्रुप्स चालू आहेत याचा अर्थ असा की रोज संध्याकाळी 7:30 ते 9 या 1.5 तासामध्ये आम्ही या 39 ठिकाणी वेगवेगळ्या एकत्र जमतो. तिथं कुठलीही पैशाची देवाणघेवाण चालत नाही. ॲज आय टोल्ड यू, तिथं फी नाही, वर्गणी नाही, नावनोंदणी नाही, डोनेशन नाही, काही नाही. आम्ही सगळे पैसे खर्च करून आलेली माणसं असतो. पण तिथं मदत मिळते ज्याला दारूपासनं दूर राहायचं आहे त्याला, किंवा तिथे मदत मिळते अशा लोकांना की ज्यांचे पाल्य आत्ता व्यसनाधीन झालेले आहेत. कशी मदत मिळते तिथं? तर तुम्ही एक दिवस जाऊन फक्त तिथं मीटिंगला बसायचे. म्हणजे काय होतं, याची देही याची डोळा आपल्याला बघायलाही मिळतं आणि ऐकायलाही मिळतं की त्या मीटिंगमध्ये काय बोललं जातं. तिथं काय बोललं जातं ते मी सांगतो तुम्हाला. तिथे आम्ही फक्त आम्ही कसे होतो, आम्ही काय केले व आम्ही आता कसे आहोत या 3च विषयावर बोलतो. तिथं कधीही कोणाची LIC पॉलिसी कितीची आहे, कोणाकडे किती दागिने आहेत, कोण किती नोकरीला आहे, त्याला पगार किती आहे, असलं काय बोललं जात नाही तिथं. आणि तिथं फक्त पहिलं नावच विचारलं जातं किंवा हाक मारलं जातं. त्यामुळे एक अनॉनिमिटी पाळली जाते, म्हणजे अनामिकता. म्हणजे आमच्यासारख्याला असं उगाचच असतं ना, आय एम डिफरंट. तर तिथं गेल्यानंतर मला कोणी ओळखलं तर खरं सगळं जग ओळखत असतं मला, पितई रोज म्हणून. तुम्ही बघा ना, कोणाच्या तरी घरात गेलात ना, घरातल्या भिंती बोलतात असा शब्द वापरतोय बघा मी. ज्या घरामध्ये व्यसनी माणूस आहे त्या घरात गेल्या गेल्या आपल्यासारख्याला पटकन तिथलं औदासिन्य लक्षात येतं. त्यालाच भिंती बोलतात असं म्हणतोय मी. मी जेव्हा पीत होतो तेव्हा मला याचा अवेअरनेस नव्हता. पण गेली 26 वर्ष मी हे कार्य करतोय. आणि हे कार्य पैशासाठी आम्ही करत नाही. किंवा आमच्या संस्थेत कोणीही पैसे मागत नाहीत कोणाहीकडे. यायचं असेल चल बाबा मी तुला नेतो. सुरुवातीचे काही दिवस म्हणजे 2-5 दिवस नवीन माणसाला घेऊन जातो आम्ही. जाशील का परत नीट, आहेत का पैसे जायला, नाही तर हे घे 10 रुपये बाबा तुला. मग भले तो लावत असेल त्या 10 रुपयाची आम्ही देतो. शेवटी त्याला लाज वाटते आणि तो थांबतो. 26 वर्षामध्ये 2600 माणसं थांबलेली बघितलेला माणूस आज तुमच्या समोर इथं बोलतो आहे. आणि मी स्वतः कधीच खोटं बोलत नाही. त्याचं कारण व्यसनाच्या काळात फक्त खोटंच बोलत होतो मी. खोटं बोलायलाच लावते व्यसन. म्हणजे मोहन बोलला म्हणजे खोटं बोलला. इतकं
हे झालेलं होतं माझ्या बाबतीत, आणि सगळ्यांच्याच बाबतीत होतं. म्हणजे मोहन गेलाय म्हणजे लावायला गेलाय, मोहन आलाय म्हणजे पिऊन आलाय, आणि मोहन झोपलाय म्हणजे टांगा पलटी घोडे फरार. ही फॅक्ट असलेला माणसाबद्दल मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतोय की इतक्या वाईट पद्धतीने अडकलेला माणूस सुद्धा त्यातनं बाहेर पडून 26 वर्षापर्यंत जर का व्यसनमुक्त राहत असेल, स्वतःचं जीवन बदलायला स्वतःच कारणीभूत होत असेल, तर अजून काय पाहिजे. तर आता माझी तुम्हाला अशी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटता, जिथं जिथं व्यसन हा प्रॉब्लेम आहे, त्यांना तुम्ही या अनामिक मद्यपी किंवा अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेची ओळख करून द्या. 7-8 वाक्यामध्ये ओळख करून द्यायची आहे. ही संस्था आहे, इथं गेल्यानंतर व्यसन परत सुरू होत नाही असा शब्द वापरा. सुट्ट म्हणू नका. सुट्ट म्हणलं की तो म्हणणार, अहो मॅडम मी तर लय वेळा सोडलेले. इथं या ग्रुपमध्ये गेल्यानंतर व्यसन परत सुरू होत नाही. तिथे आधी केले आणि मग सांगितले वाले लोक जमतात. ते पूर्णपणे फ्री ऑफ चार्ज आहे. त्यांच्या रोज मीटिंग असतात. नाही पण आता मग 25 जानेवारीला सुट्टी असेल ना, 25 डिसेंबरला कसली रे, क्रिसमसची. त्या दिवशी तर लय लावायचो आपण. दारुड्यांच्या मीटिंगला कधीही सुट्टी नसते, कधीच नसते. मी सांगतोय तुम्हाला. इंदिरा गांधींचा खून झाला त्याही दिवशी मीटिंग होती, राजीव गांधींचा खून झाला त्याही दिवशी मीटिंग झाली होती. असं कोणता दिवस असतो रे ज्या दिवशी मी प्यायलो नसतो? असं असूच शकत नाही. मग मीटिंग रोजच असते, आणि जितक्या सातत्याने माणूस मीटिंग करतो ना, तितक्या सातत्याने त्याची दारू थांबून राहते. मग तिथं गेल्यावर त्याला छोट्या छोट्या युक्त्या सांगतात. फक्त आजचा दिवस, पहिलाच गोड घातक, वगैरे वगैरे आमची स्लोगन्स आहेत. ती स्लोगन्स तुम्ही जर ते लिटरेचर वाचायला घेतलं तर तुम्हाला दिसेल. ते सगळं काही मी सांगत बसत नाही इथे. पण यू पीपल आर द करेक्ट पर्सनॅलिटीज टू डिलिव्हर द मेसेज टू ए ॲप्रोप्रिएट पर्सन. म्हणजे तुम्ही लोक असे आहात की जे अतिशय योग्य पद्धतीने योग्य व्यक्तीपर्यंत त्याचा जीव वाचवण्याची ताकद ज्या संस्थेमध्ये आहे त्याचा मेसेज देऊ शकता. बाहेरचे लोक काय सांगतात, तुम्ही दारू पिऊ नका. आम्ही काय सांगतो, तू येत राहा. आम्ही नाही सांग, मला 26 वर्ष होतील पुढच्या महिन्यात, अजून मला कोणी नाही सांगितलं पिऊ नको. कारण पिऊ नको म्हणलं की मी उलटच करणार. आमचं डोकंच उलट ना. त्यामुळे तिथं तसलं काय सांगत नाहीत. कोण तुम्हाला सांगतो, समोरच्याला काय वाटतंय, काय होतंय, त्याची फिलिंग्स काय आहेत, हे सगळं आमच्यासारख्याला आधी कळतं. कारण आम्ही पण तोच प्रवास केलेला असतो. आता जरा याला मस्ती यायला लागली आहे बरं का, वर्ष होत आल्यावर, की आम्ही लगेच त्याला सावध करतो. आम्ही काळजी घेतो, नवीन माणसाची आम्ही काळजी घेतो. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही त्याला सांगतो, वर्ष 2 वर्ष झाल्यावर आता तू जुना झाला बरं का, आता तू नवीन माणसाची काळजी घ्यायला लाग. आणि नवीन माणसाची काळजी घेणं
ही त्या व्यसनमुक्ती टिकण्याची मास्टर की आहे. मी आत्ता इथं कशासाठी आलोय माहिती आहे का? माझ्यासाठी ही एक संधी आहे. तुमच्या थ्रू संस्थेची माहिती समाजातल्या सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत पोचवण्याची, आणि ती जोपर्यंत मी करतोय तोपर्यंत मला दारूचा धोका नाही. आणि मी जोपर्यंत दारू पित नाही तोपर्यंत काय मी मरणार नाही. बेवडे लवकर मरतच नाहीत, तुम्हाला सांगतो. अहो, घरचे किती वेळा सांगतात मर तू, कुठं मरतात? नाही मरत. त्यामुळे हे एवढा तुम्ही आमचा मेसेज जर का घरोघरी किंवा त्या वृद्ध व्यक्तींना म्हणा जर पोचवू शकलात तर फार मोठं समाजकार्य तुमच्या हातनं होईल. आणि त्यात तुमचा काय फायदा? तुमचा काय फायदा सांगू? सगळ्याच गोष्टी पैशासाठी नसतात करायच्या. मी पैसे कमवले, सगळेच तुम्ही पैसे कमवता सगळेजणी. पण पैशापेक्षा सुद्धा दुआ आहे ना, दुआ, दुसऱ्याचा जीव वाचवण्याची दुआ, ती सगळ्यात जास्त काम करते. मला 2 वेळा हार्टचे प्रॉब्लेम्स आले होते. सगळी नाटकं झाली, ते बायपास झाली, हे झालं वो झालं, अजून टकाटक आहे मी. का आहे? मी आज 26 वर्ष झाली लोकांसाठी काम करतोय. एक दारुडा थांबला ना की त्याचं कुटुंब आनंदी होतं, त्याची बायको शांत चित्ताने झोपायला लागते, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे मुलांची शिक्षणं होतात. बघा, तुम्ही जर का मेसेज द्यायला लागलात लोकांना तर तुमच्या मागं तुमच्यामुळे काय काय घडणार आहे ते बोलतोय मी. तुमच्यामुळे एक अल्कोहोलिक थांबला की त्याची बायको रात्री शांत चित्तानी झोपू शकणार आहे. काही 4 दागिने उरले असतील तर ते तसेच कपाटात राहणार आहे. मुलांची शिक्षणं होणार आहेत. मुलं लहानाची मोठी होणार आहेत. वृद्धापकाळी त्या माणसांना 4 चांगले दिवस दिसणार आहेत. मुलींची लग्न होणार आहेत. त्या मुली सुस्थळी जाणार आहेत. आणि तिथनं फोन केल्यावर आईला विचारणार नाहीत भरत का ग बाबा. कारण मुलगी सासरी गेल्यावर सुद्धा तिच्या जीवाला घोर असतो. या सगळ्यातनं तुम्ही संपूर्ण कुटुंब बाहेर काढू शकता. म्हणून मी तुम्हाला इथं विनंती करायला आलो की तुम्ही आमचे फोन नंबर घ्या. संस्थेचा नंबर त्या पॅम्पलेटवर दिलेला आहे. त्या लोकांना त्या संस्थेचे नंबर द्या आणि केव्हाही तुम्ही फोन करा. तुम्हाला म्हणजे त्या लोकांना मदत ही मिळतेच आणि विनामूल्य असते. मी आत्ता इतका जे काय बोललो 20 मिनिटं 25 मिनिटं त्याच्याबद्दल कोणालाही काही कसलेही आडवे तडवे प्रश्न असले तरी बिनधास्त विचारा. त्या सगळ्यांची उत्तरं मला माहिती आहेत. बोला. काय म्हणजे कंटाळलात का तुम्ही? विचारतच नाही प्रश्न. आवडलं नाही बहुतेक बोलणं. हां, बोला मॅडम. अगदी विचारा, काही विचारा. हो 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 हो. तिथं कुठं मी सांगितलं की फक्त पुरुषांचीच संस्था आहे. स्त्रिया पण तिथं येतात.
स्त्रिया येतात, इंग्लिश पिणाऱ्या येतात, शॅम्पेन पिणाऱ्या येतात, देशी पिणाऱ्या येतात, फुगा पिणाऱ्या येतात, सगळ्या येतात. दारू सोडत नाही कोणाला. तुम्ही बिंदास त्यांना आमचा नंबर द्या, आजी असोत, आजोबा असोत, कोणी असोत. जीव वाचेल हो त्यांचा, बाकी काही नाही. हा बोला बोला. हो लहान दारूच्या संदर्भात बोलताय का तुम्ही? हां, सगळीच व्यसनं. आमच्याकडे काय आहे, आमची संस्था जी आहे ना ती दारू रिलेटेड आम्ही जास्त काम करतो. तसं टोबॅकोसाठीची सुद्धा संस्था आहे. त्यांचे पण सगळे म्हणजे सिस्टीम हीच आहे. तो माणूस जर का, तो मुलगा, तरुण काय असेल तो जर का आमच्याकडच्या मीटिंगला येऊन बसला ना तरी त्याला आयडेंटिफिकेशन मिळेल. बरोबर बरोबर. माझेच भाऊ आहेत ते. नाही म्हणजे मी शाळेत असताना काय प्यायलो नव्हतो कधी, परंतु मी थांबलो तेव्हा 40 सिगरेटी ओढायचो दिवसाला. हे काही हिशोबच नाही त्याला. आमच्या वेळेला गुटखा नव्हता, त्यामुळे गुटख्यापासून मी वाचलो. बाकी ते चरस आणि गांजा ते सगळे उद्योग केलेले आहेत मी. ते थांबतं बरं का. नाही, ते संपू नये म्हणूनच हे आत्ता आपण बोलतोय ना. नाही संपत नाही. त्यांना जर का योग्य वेळी योग्य दिशा मिळाली ना, आणि नुसती दिशा दाखवून उपयोग नाही आहे आपल्याला, त्या दिशेनी त्यांच्या बरोबरीनी मार्गक्रमणा करणारे त्यांचे मित्र, सहकारी, त्याला नावं काही द्या, ते जर असतील ना तर चालला तो पुढं. त्याला मी आज पूर्ण निर्व्यसनी आहे त्याचा अभिमान वाटायला लागतो, कारण त्याला 4 लोक शाब्बास म्हणतात. मी माझं सांगतो ना, जरा 15-20 दिवस, 25 दिवस, 28 दिवस झाले आणि मी एक दिवशी बायकोला सांगितलं, उद्या महिना होतोय बरं का मला दारू सोडून. तेरड्याचा रंग 3 दिवस म्हणली. अहो, आमचा इतिहासच तसा होता ना. त्यामुळे घरचे काय तुम्हाला शाब्बास म्हणणार नाहीत. मग तुम्हाला शाब्बास कोण म्हणेल? जो आधी थांबलाय, जो त्या त्रासातनं बाहेर पडलेला आहे, त्यांनी मला शाब्बास म्हणलं. तो 18 वर्षाचा आहे, म्हणजे माझ्या आधी 18 वर्ष थांबलेला आहे, तरी तो मला शाब्बास म्हणला. याच्यात माझी कॉलर ताट होते. आनंदाचा प्रवास आहे हा सगळा, आणि नक्की होतो तो. तुम्ही फक्त कारणीभूत व्हा. बोला, अजून कोण विचारते काय? बोला मॅडम. हा बोला ना. बरोबर आहे ना, मग बरोबर आहे ना, फिट्स येतातच ना, परंतु मरत नक्की नाही. होतं ना, मला सुद्धा विड्रॉवल्स व्हायचे ना. हात कापायचे, मान अशी व्हायची, छातीत धडधडायचं, कानात आवाज यायचे, त्या खिडकीतनं कोणतरी बोलवतंय असं वाटायचं. हे विड्रॉवल्स असतात. फिट्स येतात. मला नाही आल्या, पण गोष्ट अशी चालली आहे, त्याला मदतीची जरूर आहे आणि त्याला माहीत नाही आहे कुठं मदत मिळते. लोक काय करतात, चल सोन्या तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो, तिथं 4 सलाईन लावले की तो टाकाटक होतो. वॉर्ड बॉयला 50 दिले की तो शाळेत घालून आणून देतो. मी केलेलं आहे हे सगळं वाईट वागून झाल्यावर मी इथं आलेलो आहे. पण आज
त्यातनंही बाहेर पडतो माणूस, जर योग्य वेळी त्याला मदत मिळाली तर. बोला. मी पण असं विचारलं होतं यांना की मोहनराव काय करू, घेतली नाही तर झोप नाही येत. हेच म्हणाले होते असंच की झोप नाही आली तर तू मरणार नाही. तुला रात्री झोप नाही येत ना, कारण तू दिवसा झोपतो. दिवसा नको झोपू. आणि आता तू दिवसा काही काम नाही करत आहे, तू दिवसा पण इकडे तिकडे फिरत राहतो आणि ह्याचा बंदोबस्त करत राहतो. तर तू झोपला नाही तर मरणार नाही. नींद का काम आहे आना वो आ जाएगी, मला असं म्हणाले. आणि तुम्हाला सांगतो, मी जेव्हा विचारलं ना, अहो रात्री झोप येत नाही हो मला, दिवसाही झोप नाही आणि रात्रीही झोप नाही, तेव्हा मला माझ्या ओल्ड टायमरने सांगितलं काय बिघडत नाही बेटे, 4 दिवस नाही झोपला तर घरचे झोपतायत ना शांत. हो ना म्हटलं, बायको झोपती शांत आणि मला झोप येत नाही. मग झोपू दे ना, आता त्यांचे झोपायचे दिवस आहेत, येईल तुला काही दिवसांनी झोप. असं परखडपणाने सांगणारे लोक सुद्धा तिथे आहेत. सर्व प्रकारची मदत मिळते तिथे. बोला, अजून कोणाला काय प्रश्न आहे? हो हो हो, येणार न करता. का नाही येणार करता? त्यांच्यात सुद्धा खूप जास्त पिणारे लोक आहेत म्हणताय तुम्ही, त्याचा अर्थ खूप जास्त लोकांना दारू सोडायची इच्छा पण असणार आहे तिथं. असणारच. तुम्ही आम्हाला तिथपर्यंत पोचवा. घ्या त्या लोकांच्यातल्या 1-2 जणांना आमच्यापर्यंत आणा, आम्ही त्याचा फॉलोअप करतो बरं का. आणि तो थांबला का नाही, की हा कसा थांबला, तो कसा थांबला करत लोक वाढतातच, येतातच. आणि प्रत्येकाला चांगलं जगायची इच्छा असते. बोला, पुढचा प्रश्न. बी फ्रँक. काही विचारा रे. 1 मिनिट. हा, हो, अजून दारू सुटायचं औषध निघायचंय. ते बरोबर आहे ना, मग ते डॉक्टर सांगतात ते योग्य आहे. आत्ता तुला प्यायल्यावर त्रास होतोय ना, किंवा नाही प्यायला तर त्रास होतोय ना, त्यासाठीची ही औषध आहेत. अजून दारू सुटण्याचं औषध निघायचंय. सुरुवातीची विड्रॉल सांगावर काढली ना की माणूस थांबतो. आणि संगत सगळ्यात महत्वाची आहे. जशी संगत तशी पंगत आहे का नाही. वडापावच्या लाईनीत उभा राहिलो मी तर वडापाव मिळणार, जिलबीच्या लाईनीत उभा राहिलो तर जिलबी मिळणार मला. मी व्यसनमुक्त लोकांच्यात राहिलो तर व्यसनमुक्त राहणार मी. हां, बरं. इतकी डिपेंडन्सी झालेली असते. मी जर दारू नाही प्यायलो तर माझं पुढचं दिवस कसा चालू होणार, मी काम कसं करणार. आमच्याकडे रंगारी आला, त्याला म्हटलं काय रे, अहो माझं काम लय कष्टाचं असतं, रंगाचं असतं, वर चढायला लागतं, आम्हाला प्यायलाच लागते. कोणतरी म्हणलं मी सुतारे, किती कष्टाचं काम आहे, मला प्यायलाच लागते. कुठलाही प्रोफेशन असू दे, प्यायलाच लागते म्हणतो. आमच्याकडे सगळे येतात, सगळ्या प्रोफेशन्स मधले येतात. डॉक्टर्स येतात, ब्रदर्स येतात, सिस्टर्स येतात, बरोबर, जज येतात, न्यायाधीश, वकील येतात मोठमोठे, इंडस्ट्रियलिस्ट येतात. दारू सोडत नाही कोणाला. खेळ हा सगळा जीव वाचवण्यासंदर्भात आत्ता आपण बोलतोय. तुम्ही जर उपयोगी पडलात त्या लोकांच्या, तर त्यांची बायका पोरं जे दुआ देतील ना तुम्हाला,
ते तुमचं सगळ्यांचं आयुष्य उजळून टाकतील त्या दुवा, असं मी सांगतोय. बोला. हा बोला सर. जसे आता म्हटलं की नंबर ऑफ पीपल जर जास्त असतील, हा, तुमचे मीटिंग त्याच ठिकाणी फिक्स असतात का त्यांचे? करू ना आपण चालू. जिथं दारू मिळते तिथं दारूची मीटिंग असते. हा, मग काय तर. हा बोला बोला. बरोबर बोलतायत त्या, बरोबर बोलतायत. दारुड्यांमध्ये 3 प्रकार असतात. एक ऑकेजनल, हे कोणाचा तरी वाढदिवस आहे, काहीतरी आहे आणि मग बोनस झालाय, चल रे लावू थोडी थोडी. पण ते त्या दिवशी प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी सॅरेडॉन घेऊन का होईना पण कामावर जातात. बरोबर ना? हा, दुसरे असतात त्यांना सोशल ड्रिंकर म्हणतात. सोशल ड्रिंकर म्हणजे सोसल तेवढीच पिणारा. थोडी पिणार, पोटभर जेवणार, घरी जाणार, कुठल्याही प्रकारची कटकट नाही, आरडाओरडा नाही. सांगून गेलेला असतो बायकोला, आज मी जेवायला नाही आहे बरं का. ओके, अँड बायको नेवर सेज एनिथिंग. आणि तिसरा माझ्यासारखा, आलोच. बरोबर बोलतोय ना मी? म्हणजे आलोच या शब्दाशी तुम्ही सगळे परिचित आहात. काय हरकत नाही. आता काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर पुढचं मी राजूला सांगतो बोलायला. राजू भाऊ. हा बोला बोला. दारू पिणाऱ्यांमध्ये पण 2 प्रकारचे लोक आहेत. आता तुम्ही जे वर्गीकरण केलं ते पण बरोबर आहे, पण वेगळे पण 2 प्रकार आहेत. एक असे लोक आहेत जे दारू पितात पण त्यांना वाटतं ही चुकीची प्रॅक्टिस आहे, आपण पितो ते. आणि काही एक असा वर्ग आहे वस्ती पातळीवरती त्यांना ही चूकच वाटत नाही. त्यांच्या दिनचर्येचा भाग आहे, त्यांच्या पिढीजात परंपरेचा भाग आहे, त्यांच्या व्यावसायिकतेचा भाग आहे. पण ज्यावेळेस असे 2 वेगवेगळे लोक, आपण त्यांना आपण आजारीच म्हणतो जे दारू पितात. हो हो. 2 वेगवेगळे आजारी लोकांना आपण ज्यावेळेस प्राथमिक काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतो ना, हो, तर ह्या दोन्ही लोकांचा रिस्पॉन्स वेगवेगळा असतो. असणारच. त्याला शेवटपर्यंत वाटत असतं मी बेवडा आहे पण तेवढा नाही. बरोबर ना? असं आहे ती. हा माझा प्रवास झालेला आहे सगळा, म्हणून माहिती मला. ठीक आहे, बोला. आतापर्यंत 40-30 वगैरे सेशन झाले असतील आपली आतापर्यंत पूर्ण. हे सगळ्यात बेस्ट सेशन होता. धन्यवाद धन्यवाद. काय काय सगळीकडे हो 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 हो. पूर्ण जगामध्ये काम चालू आहे आपलं. जगातल्या 180 देशामध्ये ही संस्था काम करते. जिथं जिथं अल्कोहोलिक. हा, मुंबईला आहे ना, मुंबईला भायखळ्याला ऑफिस आहे आमचं. हो हो. तुम्हाला सोपी युक्ती सांगू का? गुगलवर जायचं, तिथं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणायचं, किंवा ए इंडिया नावाचं ॲप आहे. इंडियातल्या कोणत्याही शहराचं नाव टाकलं की डायरेक्ट तिथल्या त्या शहरातल्या मीटिंग कुठे कुठे आहेत त्याचे पत्ते येतात. तिथे काम करणारे म्हणजे तिथे जाऊन मीटिंग अटेंड करणारे. नोकर हा प्रकार नसतो आमच्याकडे. आम्ही पगार बिगार कोणाला देत नाही. पण तिथं कार्य करणाऱ्या लोकांचे फोन नंबर, पत्ते सगळं त्या गुगलवर आहे. आता गुगल तर काय आपण सगळेच वापरतोच, नाही का? बोला, अजून कोणाला काही? ठीक आहे. मुंबईमध्ये पण सरांनीच आपल्याला जोडून दिलेलं आहे, वानखुर्दमध्ये पण करतो. आणि जानेवारीपासून आपण बनारस, दिल्ली, ग्वालियर, भोपाळ या 4 लोकेशनला पण करतो. तू सांग मला, मी तिकडे तुला कनेक्ट करून देणार.
आरामात व्हा. भोपाळमध्ये सुद्धा लोक आहेत आपले, सगळीकडे आहेत, सगळीकडे. अहो बेवडे कुठं नाहीत हो, बेवडे सगळीकडे आहेत. तसे थांबलेले बेवडे पण सगळीकडे आहेत नाही का. जसे प्रॅक्टिसिंग अल्कोहोलिक आहेत तसे थांबलेले बेवडे पण आहेत. ठीक आहे, मी थांबतो आता. थँक्यू. माझं नाव